Standard 6th, subjects General Science. Today we will learn chapter number 3. Let's separate the components. म्हणजे काय? पदार्थ. Components म्हणजे पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती. ठीक आहे? तर बघा, मी वाचन करणार आहे, मध्ये मध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे मराठीत थोडं थोडं, कारण इंग्लिश टू इंग्लिश तुम्हाला काय समजेल असं मला वाटत नाही, त्याला वेळ लागेल थोडा. आपण डायरेक्ट मराठीतून इंग्लिशला सुरुवात केली आहे ना. तर पहा, इट वॉज टाईम फॉर स्कूल. सायना वॉज गेटिंग रेडी इन अ हरी टू अवॉइड being late. She filled her own bottle with water and started for school. Her mother stopped her and said, Saina, look what you did in your rush. अगं घाई तू हे काय केलं? रश म्हणजे घाई. Unknowingly you mixed water into the oil bottle. सायना नावाची मुलगी शाळेला उशीर होते म्हणून घाईने आवरत होती आणि आवरता तिनं काय केलं? तेलाच्या बॉटलमध्ये काय केलं? काय मिक्स केलं? वॉटर, पाणी मिक्स करून टाकलं. वी मस्ट नॉट वेस्ट दॅट ऑइल. आपण असं तेल वाया नाही घालवलं पाहिजे. नाऊ यू विल हॅव टू सेपरेट दॅट ऑइल फ्रॉम वॉटर. आता तू हे तेलापासून पाणी वेगळं करू शकशील का? सायना रिप्लाइड, आय विल डू इट आफ्टर आय रिटर्न फ्रॉम द स्कूल अँड द लेफ्ट फॉर द स्कूल. ती म्हणाली, मी नंतर शाळेतून आल्यावर बघते. आणि असं म्हणून ती शाळेला निघून गेली. आफ्टर द स्कूल वॉज ओव्हर, सायना रिटर्न होम. राईट देअर इन फ्रंट ऑफ हर वॉज द बॉटल व्हेअर द ऑइल अँड वॉटर हॅड मिक्स्ड. आणि तिनं शाळेतून आल्यावर काय केलं? जेव्हा ती शाळेतून परतली तेव्हा तिनं तो प्रयत्न केला की जे तेल आणि पाणी मिक्स झालंय ते वेगळं कसं करता येईल. दे नीडेड टू बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. हाऊ कॅन दिस टास्क बी डन. आणि ती विचार करू लागली की आता हे कसं करायचं आपण वेगळं वेगळं. व्हॉट आयडियाज कॅन यू थिंक ऑफ. तुम्हाला काही आयडिया आहे का? पाण्यात जर तेल मिक्स झालं तर तेल आणि पाणी वेगळे करण्याची आयडिया तुमच्याकडे आहे का? ट्राय दिस ॲट होम. जर असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा घरी प्रयत्न करा वेगळं करण्याचा. टेक हाफ अ कप ऑफ ऑइल इन अ बॉटल ऑर अ ग्लास. ॲड हाफ अ कप ऑफ वॉटर टू इट. ट्राय टू सेपरेट यूजिंग युअर ओन मेथड. एका अर्धा कप पाण्यामध्ये काय करा, तेल थोडंसं मिक्स करा आणि ते वेगळं करण्याचा प्रयत्न करा. नोट डाऊन व्हॉट हॅपन वाईल सेपरेटिंग द ऑइल अँड वॉटर. आणि निरीक्षणं नोंदवा जेव्हा तुम्ही ते पाणी आणि तेल वेगळं वेगळं करण्याच्या पद्धती करणार आहे घरी जाऊन. त्याची निरीक्षणं नोंदवा. सुरुवातीला काय झालं, थोड्या वेळाने काय झालं, शेवटी काय झालं. टॉक म्हणजे हा छोटासा प्रयोग तुम्हाला करायला सांगितलेला आहे. टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट इट आफ्टरवर्ड. आणि तुम्ही नंतर तुमच्या मित्राशी मैत्रिणींशी ह्यावर चर्चा करा. वाय डू टू डिफरंट लेयर्स ऑफ लिक्विड्स अपियर इन द बॉटल. जेव्हा तेल आणि पाणी मिक्स होतं तेव्हा एकमेकांच्या वर दोन थर तयार होतात, पाण्याच्या वर तेलाचा. असं का बरं होतं? विच ऑफ देम इज द ऑइल लेअर अँड हाऊ विल यू डिटरमाइन दॅट. तुम्ही ते कसं ओळखू शकता की हा तेलाचा थर आहे आणि हा पाण्याचा थर आहे? कारण दोन्ही पण द्रव पदार्थ आहेत. तेल पण द्रव आहे आणि पाणी पण द्रव आहे. द्रव म्हणजे लिक्विड फॉर्म, लिक्विड म्हणजे द्रव, आणि सॉलिड म्हणजे स्थायू, सॉलिड म्हणजे स्थायू. ट्राय स्लोली पॉवरिंग द लिक्विड फ्रॉम द टॉप लेयर इन टू अन एम्प्टी कंटेनर. इज इट पॉसिबल टू सेपरेट ऑल द ऑइल फ्रॉम द मिक्सचर दिस वे. ट्राय इट 2-3 टाइम्स. 2 ते 3 वेळा तुम्ही हाचा प्रयत्न करून बघा की हे वेगळं वेगळं करता येतंय का. ट्राय टू सेपरेट ऑल द ऑइल यूजिंग अ प्लास्टिक ट्यूब ऑर अ निडललेस syringe. Think about what difficulties you faced during these attempts and why they occurred. तुम्ही काय करा, या वेगळ्या करण्याच्या पद्धतीवर प्रयोग करून पहा. Find a large transparent plastic glass or bottle. एक काय करा, ट्रान्सपरंट असलेला बॉटल किंवा ग्लास घ्या. मेक अ होल ॲट इट्स बॉटम युजिंग अ नेल. आणि काय करा, त्या ग्लासाच्या शेवटी खाली बुडाला काय करा, छोटंसं एक काय करा, होल पाडा. HOLE, होल पाडा. तेल आणि पाणी मिक्स असलेल्या कपाला खाली काय करा, छिद्र पाडा, बीळ पाडा आणि त्याच्यातून तुम्ही निरीक्षण करा. कीप द होल क्लोज्ड विथ अ फिंगर अँड फिल द कंटेनर विथ द मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर.
As before, the two layers of the liquids will remain separate and distinct. तर तुम्हाला तेल आणि पाणी वेगळं कसं करायचं हे तुम्ही स्वतः करून पहा. असा तुम्हाला एक प्रयोग छोटासा करायला लावलेला आहे. तो आज सगळ्यांनी घरी जाऊन करून बघा. काय काय होते ते सांगा मला उद्या येऊन. ठीक आहे. आता नेक्स्ट पेज नंबर 22 वर काय आहे 22 वर बघा. एक मुलगी इथं चित्रात तुम्हाला दिसतीये, काय करताना दिसतीये बघा. नाव होल्ड दिस फिल्ड कंटेनर slightly above another empty container. Remove your finger from the hole. Which liquid will start flowing out of the hole at the bottom first? जेव्हा तुम्ही त्या होलावर बोट ठेवता आणि होलावरून बोट काढता तेव्हा कोणतं म्हणजे कोणतं लिक्विड आधी खाली जाईल, पाणी का तेल, असं तुम्हाला बघायचंय. When should you quickly place your finger back over the hole to stop the liquid from coming out? Which liquid will be in the top container and which liquid will be in the bottom container? जेव्हा तुम्ही त्या छिद्राला बोट लावता, ठीक आहे, तेव्हा ते साठून राहणार आहे. जेव्हा त्या छिद्रावरून तुम्ही बोट काढणार तेव्हा कोणतं लिक्विड खाली पडतं आणि बघा पाणी आणि तेल दोन्ही मिक्स आहे, ऑइल आणि वॉटर दोन्ही मिक्स आहे आणि तुम्हाला खाली कुठलं पडेल त्या ग्लासातून खाली आधी आणि वर कुठलं राहील हे तुम्हाला स्वतः निरीक्षण करायचं आहे. घरी जाऊन करा तुम्ही हा प्रयोग. ठीक आहे. पुढे बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, आता इथे अंडरलाईन करायचं आहे सगळ्यांनी. वेन 2 or more सबस्टन्सेस सगळ्यांनी उच्चार करा हा. सबस्टन्सेस हा शब्द तुम्हाला सारखा येणार आहे सायन्समध्ये. याचा अर्थ होतो पदार्थ. काय होतो अर्थ? पदार्थ. वेन 2 or more substances are mixed together it is called a mixture. आणि मिक्सचर म्हणजे मिश्रण. काय? मिश्रण. मिश्रणाची व्याख्या तुम्हाला परीक्षेला येऊ शकते, त्याच्यामुळे हे काळ्या ह्याच्यामध्ये जे केले ना मिक्सचरपर्यंत अंडरलाईन करून ठेवा. मिक्सचर म्हणजे काय? व्हॉट इज अ मिक्सचर? व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ मिक्सचर? मिश्रणाची व्याख्या काय किंवा मिश्रण म्हणजे काय असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर इथं काय करा, हे अंडरलाईन करा, हे वाक्य तुम्ही पाठ करून ठेवा. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्याला मिश्रण असं म्हटलं जातं. द सबस्टन्सेस दॅट आर मिक्स्ड आर कॉल्ड द कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. कंपोनंट्स म्हणजे काय? पदार्थ. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ एकत्र आले की मिक्सचर तयार होतं. फ्रॉम द मिक्सचर्स लाईक चिवडा, फरसाण और भेल, the components can be easily picked out and separated. However, the components from many mixtures cannot be separated so easily. For that, certain techniques must be used. आता इथं वेगळे करण्याच्या पद्धतीची व्याख्या दिलेली आहे बघा. काळ्या अक्षरामध्ये बोल्ड अक्षरामध्ये लिहिलेली आहे. बाय आयडेंटिफाईंग द डिफरन्सेस बिटवीन द मिक्स्ड सबस्टन्सेस अ ट्रिक और मेथड कॅन बी प्लॅन्ड that utilize those differences. Such methods are called methods of separation. बघा जेव्हा आपण एखादी भेळ बघतो, भेळ खातो, चिवडा खातो, फरसाण खातो तेव्हा हे सगळे जे आहेत ना मिक्सचरची उदाहरणं आहेत, मिश्रणाची उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ एकत्र आलेले आहेत. म्हणजे काय? शेव आलेली आहे, लाह्या आलेल्या आहेत, शेंगदाणे आलेले आहेत, तिखट, मीठ आहे ना. हे सगळे जेव्हा पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्याला मिक्सचर म्हणतात. आणि हे पदार्थ तुम्ही वेगळे करू शकता का? करू शकता. नाही करू शकत. भेळीमधलं तुम्ही जे चिवडा आहे ती म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही लाह्या म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणतात त्याला? चुरमुऱ्याचे कण वेगळे काढू शकता. त्यानंतर शेवीचे कण वेगळे करू शकता, शेंगदाण्याचे कण वेगळे करू शकता की नाही. मग त्यांनी ते सांगितले की वेगवेगळ्या टेक्निक्स म्हणजे पद्धती वापरून तुम्ही अशा मिश्रणाचे पदार्थ वेगळे करू शकतात आणि त्यालाच म्हणतात मेथड्स ऑफ सेपरेशन. काय म्हणतात? आता इथं बघा एक माणूस चित्रामध्ये काहीतरी असं हातात सूप धरून काहीतरी उधळतोय है ना. तर त्याला म्हणतात विनोईंग. म्हणा विनोईंग म्हणजे उफनणी. मग ते कसं केलं जातं? इफ अ मिक्सचर ऑफ ग्रेन्स अँड चाफ्स इज ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट द हेवी ग्रेन्स फॉल स्ट्रेट डाऊन. The chaff and other light
कुणी हां नंतर देते थोड्या वेळाने. हां लाईट trash being lighter in weight are carried away by the wind. This same task can be done in less time by creating a strong flow of air and using a large fan of machine. जे बघा तुम्ही धान्यामध्ये जेव्हा आपली गव्हाची रास होते किंवा नाही का आपल्या धान्यांच्या राशी होतात बघा आपल्या आपल्या शेतात, तेव्हा सगळेजण असं उंचावरून काय करतात ते धान्य उधळतात. मग तेव्हा काय होतं, जे जड कण आहेत आणि जे हलके कण आहेत, जड कण म्हणजे गहू खाली पडतात त्या पोत्यावर आणि त्याच्यातला जो कचरा आहे हलका 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 टरफलं वगैरे ती काय जातात हवेनं उडून बाजूला पडतात. या पद्धतीला काय म्हणतात विनोईंग, उफननी. मराठीत काय म्हणतात त्याला. आता आपल्या भाभी बघा इथं भात करताना काय करतात, असं उधळतात बघा तांदूळ. का बरं असं वरून टाकतात ते तांदूळ हवेच्या उलट्या दिशेने. तांदळामधले जे टरपलं हलके हलके जे कचरा आहे तो काय व्हावा वाऱ्याने बाजूला निघावा आणि चांगले स्वच्छ तांदूळ खाली पडावेत. तर तो जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं विनोईंग, उफननी. आता उफननी अशी कोण करताना दिसते का शेतकरी पहिल्यासारखं नाही, तर त्या विनोईंग करण्याची यंत्र आलेली आहेत बघा. इथं चित्र दिसते बघा. ह्या यंत्रामध्ये काय केलं जातं, विनोईंग मशीन म्हणतात त्याला. धान्य टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक फॅन असतो. मग ते वाऱ्याने काय होतं, कचरा एका बाजूला आणि गहू एका बाजूला किंवा ज्वारी एका बाजूला असं पडलं जातं. त्याला म्हणायचं विनोईंग मशीन. कळालं. आता नेक्स्ट पेजवर या. नेक्स्ट पेजवर